द्यायचं असतं तर त्यांनी आपल्या एकुलत्या एक पुत्राला या जगात पाठवलंच नसतं. देवाला जर फुकटच द्यायचं असतं तर आपल्याला देखील माहित आहे की एदेन बागेमध्ये निश्चितच आदाम आणि हवेला निर्मित केल्यानंतर त्यांनी म्हटलं असतं खा प्या मजा करा. परंतु तिथून जबाबदारी नियमित निरंतर देव देत आलेला आहे आणि त्याची देखील इच्छा आहे की ती जबाबदारी तुम्ही आणि मी पेलाव. परंतु एक गोष्ट यामध्ये फार महत्वाची आहे की आपण आपल्या संसारासाठी, आपण आपल्या अभ्यासासाठी, आपण आपल्या करिअरसाठी, आपण आपल्या लेकरासाठी, आपण आपल्यासाठी स्वतः खूप परिश्रम व मेहनत करतो. परंतु जेव्हा देवाच्या समोर आपण येतो तर आपल्याला असं वाटतं की एक प्रार्थना आपण सादर केली की सगळं काही मिळून जावं. यस, निश्चित देव प्रार्थनेचं उत्तर देतो आणि आम्हाला पुरवठा करतो. परंतु एक गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की ही प्रार्थना सादर करत असताना, कोणतीही प्रार्थना सादर करत असताना त्यामध्ये सगळ्यात एक महत्वाचा टप्पा जो आहे त्यामध्ये अश्रू हे फार महत्वाचे आहे. कारण की मनुष्याला सगळ्यात पहिले जगामध्ये आगमन झाल्यानंतर सगळ्यात पहिले कोणतीही गोष्ट याची गरज असते ती आहे दुधाची गरज असते. ते आपलं जीवन आहे. एक लहान तान्हेल्या बाळाला दुधाची गरज असते आणि दुधाची गरज असताना तो काय करतो? तो आपल्या मातेच्याकडून रडून ते प्रदर्शित करतो. त्याचा जन्म झाल्यानंतर डॉक्टर सगळ्यात पहिले काय बघतात की हा बाळ रडतो किंवा नाही. म्हणजे मनुष्याच्या जीवनाचा आरंभ जो आहे तो अश्रू ढाळण्यापासून किंवा रडण्यापासून सुरू होतो आणि मरण पावल्यानंतर देखील आपल्याला असं दिसतं की लोक तिथे एकत्र होतात आणि रडतात. या दरम्यान जे काय घडतं म्हणजे जन्मापासून तर मृत्यूपर्यंत या दरम्यान देखील असं नाही की सुरुवातीला रडलं शेवटी रडल्यामध्ये काहीच नाही. या जीवनामध्ये देखील तुम्हाला अनेकदाच नव्हे तर पुष्कळ असे लोक आहेत ज्यांचा बहुत समय रडण्यामध्ये अश्रू ढाळण्यामध्ये गेलेला आहे. आणि इथे आम्हाला स्पष्ट दिसतं की राजा दावीद 56 मध्ये विलाप करत आहे आणि तो रडत आहे. राजा असून रडत आहे आणि याचं कारण देखील आपण बघणार आहोत. परंतु मला काही आज बायबल स्टडी घ्यायचं नाही, परंतु रडण्यावर या महत्वाच्या विषयाकडे आपल्याला घेऊन जायचं की खरोखर रडणं हे गरजेचं आहे का? अश्रू ढाळणं हे महत्वाचं आहे का? जर आहे तर का रडायला पाहिजे? जर आहे तर कसं रडायला पाहिजे? आणि रडल्यामुळे मला मिळणार तरी काय? लहान बालक रडतो कारण की त्याला गरज असते त्याच्या भोजनाची, जेवणाची आणि त्यासाठी तो रडण करतो. परंतु आपण मोठ्या झाल्यानंतर प्रत्येक वेळेस काही रडत नाही. आपण घरात गेलो आणि आपल्या घरी गेल्यानंतर आपल्याला भोजन पाहिलं तर आपण रडायला सुरू करत नाही. परंतु आपल्याला माहित आहे की जेवणाची वेळ झाली म्हणजे आपल्या घरामध्ये किचन मधून स्वयंपाक तयार असतो आणि तो आपल्याला देण्यात येतो. त्याच्यासाठी आपण काही रडत नाही. आणि यामुळे आपल्याला आता हे लक्षात ठेवायला पाहिजे की नुसतं आपल्याला भोजनासाठी किंवा आपल्या स्वार्थासाठी रडायचं किंवा त्या पलीकडे देखील आपलं रडणं हे महत्वाचं आहे. आणि मी मागील देखील उदाहरण दिलेले आणि आज देखील उदाहरण, जेव्हा प्रभू येशू ख्रिस्त यरुशलेमकडे येतो आणि यरुशलेमकडे येत असताना लूका शुभवर्तमान याच्या 19व्या अध्यायामध्ये आणि पुढे जाऊन तो परत एक वार मत्ती 23व्या अध्यायामध्ये तो इथे काहीतरी विशेष गोष्टी आम्हाला सांगतो. लूका शुभवर्तमान याचा 19व्या अध्यायामध्ये 41व्या वचनामध्ये यरुशलेमकडे पाहून येशूने केलेला विलाप. मग तो शहराजवळ आल्यावर 41 वचन, त्याच्याकडे पाहून त्याकरिता रडत रडत म्हणाला, ओजस रडत रडत म्हणाला
की जर तू निदान आज शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर ती किती बरे झाले असते, परंतु आता त्या तुझ्या दृष्टीपासून गुप्त ठेवण्यात आलेले आहे. कोणत्या नगराकडे तो रडून बघत आहे सांगा बरं? कोणाकडे बघत आहे तो रडत आहे? बोला जोरात. कोणाकडे? येशू. आणि यरुशलेमचा अर्थ काय? शांतीची नगरी. शालोम. तुम्हा बरोबर शांती असो. शांतीची नगरी. याच्याकडे बघून येशू काय म्हणतो की तू शांतीच्या गोष्टी जाणून घेतल्या असत्या तर बरं झालं. अरे बापरे, नाव तर आहे शांतीचं नगर आणि तिथे शांतीच नाही. नाव तर आहे विश्वासणार परंतु विश्वासच नाही. नाव तर आहे ख्रिस्ती पण त्यांच्या जीवनामध्ये ख्रिस्तच नाही. आणि अशा समय येशू जेव्हा तुमच्या आणि माझ्याकडे बघतो तेव्हा तो रडतो, विलाप करतो की अरे आता आणखीन काय करावं. मी या नगराला यरुशलेम नाव दिलं यासाठी की ते नेहमी शांती नांदावी. शांतीच नांदत ह्याला नाव ख्रिस्ती लाभलं परंतु ख्रिस्त म्हटल्याने ख्रिस्ताच्या आज्ञा ह्याच्यामध्ये येत नाही. निश्चित त्याला विश्वासणारा म्हटलं परंतु याच्या जीवनामध्ये विश्वास हा कमी दिसतो. आणि त्यामुळे प्रभू येशू ख्रिस्त या नगराला म्हणतो की तुझ्या समोरून काही गोष्टी आता मी गुप्त ठेवत आहे. हो प्रियांनो, काही गोष्ट गुप्त ठेवत आहे. आणि पुढे तो 44व्या वचनामध्ये म्हणतो की तुला व तुझ्या मुलाबाळांना ते धुळीस मिळवतील आणि तुझ्या चिरांवर चिरा राहणार नाही. ना मंदिर राहणार ना तुझ्या इमारती दिसतंय आणि जे काही वेशी दिसत आहे, जे काही तुला सर्व दिसत आहे भिंती, ते देखील राहणार नाहीत. कारण पण तो स्पष्ट म्हणतो, कारण तुझ्या कृपा दृष्टी केल्याचा समय तू ओळखला नाही. कृपेचा काळ आलेला आहे. तुम्ही आणि मी पाप करत राहणार आणि देव क्षमा करत राहणार. ही साधीशी डेफिनेशन मनुष्याने आणि आम्ही ती मानून ठेवलेली की नाही काही पण करा, येशू प्रीती करतो, क्षमा कर क्षमा कर क्षमा कर, कारण की हा कृपेचा काळ आहे आणि ते देव करतो पण. परंतु देव आता म्हणतो की मी तुझ्या मुलाबाळास धुळीस मिळवेन. आणि पुढे जर आपण बघितलं मत्ते शुभवर्तमानामध्ये इथे देखील यरुशलेमकडे बघत येशू रडत अशा प्रकारे म्हणतो 23व्या अध्यायामध्ये शेवटल्या भागात 37 यरुशलेमाकडे येशूने बघत दुःखोद्गार काढत असताना म्हणतं, यरुशलेमे यरुशलेमे, संदेष्टांचा घात करणारा यरुशलेम, तुझ्याकडे पाठवलेला धोंडमार करणारे, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते एकवटते तशी तुझ्या मुलाबाळांना एकवटण्याची कितीदा तरी माझी इच्छा झाली परंतु तुमची इच्छा झाली. दोन्ही वचनामध्ये एक गोष्ट कॉमन आली. यरुशलेम आहे, येशू पण रडत आहे, परंतु कोणाबद्दल तो सांगत आहे? कोणासाठी रडा बनतोय? मुलां बाळांसाठी. आपल्या मुलाबाळांसाठी शोक करा, आपल्या मुलाबाळांसाठी रडा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये त्या मुलाबाळांवर जे काही आपत्ती किंवा संकट येणार आहे ते भयानक असणार आहे. त्यापासून मुक्ती मिळवणं सोपं नाही. आणि पुढे तो म्हणतो, पहा माझी तर इच्छा कितीदा तरी झाली पण तुमची इच्छा नव्हती की तुमच्या मुलाबाळांचं भलं व्हावं, तुमचं भलं व्हावं, आशीर्वाद तुम्हाला मिळावं, यरुशलेम मध्ये वासून शांती तुम्हाला लाभावी, परंतु तुम्हाला त्याच्यामध्ये इंटरेस्ट नव्हता. तुम्हाला जगातला वैभव, जगातल्या गोष्टी, या सर्व गोष्टीमध्ये निश्चितच इंटरेस्ट होता. त्यामुळे आता जे मला प्रायोरिटीने द्यायचं होतं, ज्यासाठी मी जगामध्ये आलो होतो, जे घेऊन द्यायला होतं, त्याच गोष्टी नको आहे तुम्हाला. मग आता ते मी देणार पण नाही तुम्हाला. त्याच्यापासून तुम्ही कायम दूरच असणार आहे. आणि त्यामुळे तो म्हणतो, पहा मी तुमचे घर तुम्हावर सोडलेले आहे. आता तुम देखो तुम्हारा घर देखो. मला दोष लावू नका. मी काय करू शकतो? अरे मी तर स्वर्गातून जर
सत्ता चालवत असतो तर वेगळी गोष्ट होती. मी आलो ना जगामध्ये, ठीक आहे, जगामध्ये आलो, एखादा राजघराण्यामध्ये सिंहासनावर बसून राज्य नाही करत. अरे मी गरीबासारखं तुमच्या मध्ये राहिलो, तुम्हाला शिकवलं, तुम्हाला तो मार्ग दाखवला ज्याच्यावर तुम्हाला चालायचं होतं, परंतु नाही ना, तुम्हाला इंटरेस्टच नाही. तुम्ही म्हणतात आम्हाला पद पाहिजे, आम्हाला सिंहासन पाहिजे, आम्हाला स्वातंत्र्य पाहिजे आणि आम्हाला राजा पाहिजे. परंतु राजांचा राजा, प्रभूंचा प्रभू, ज्याचं सिंहासन कधी देखील ढळणार नाही, जे राजाची सत्ता कधी देखील संपणार नाही, तो राजा तुम्हाला नको. इतकंच नव्हे तर त्या राजाच्या बद्दल शिकवणारे संदेश ते पण नको, त्यांना पण तुम्ही धोंडमार करता. तर मग तुम्ही कशी अपेक्षा करतात की येणाऱ्या दिवसामध्ये तुमचं आणि तुमच्या मुलाबाळांचं भलं होईल? आणि यासाठी प्रियानो, आज परत एक फार तुम्ही ही गोष्ट जाणून घ्या, गांभीर्याने जाणून घ्या की सुरुवात कोणापासून होईल? वाडवडिलांपासून. तेव्हा मुलांचं भलं दिसतं. चुका कोणाकडून होते? वाडवडिलांकडून भोगणार आहे तुमचे मुलं बाळा भोगणार आहे. आणि याबद्दल आज प्रभू येशू शिकवत असताना एक उदाहरण मी अनेकदा दिलेलं आहे की एकदा निश्चितच एक माता, आपला मुलगा जो वाया गेला होता, जो निश्चितच व्यसनाधीन झालेला होता, जो घरात आपल्या पित्याच्या जाण्याच्या नंतर मोठा होऊन देखील एक विधवा मातेची काळजी घेत नव्हता आणि तो जे काय होतं ते लवकरच उधळून टाकल अशी परिस्थिती या मातेला दिसत होती. आणि अशा अवस्थेमध्ये ही प्रार्थनाशील विश्वासू माता म्हणत होती की ठीक आहे देवा, माझा पती तू माझ्यापासून काढून घेतला, आज माझ्याकडे ज्या धन संपत्ती आहे ती पण आता थोडीच उरलेली आहे. अशामध्ये मला आशा होती या मुलाकडे मी बघत होते की निश्चितच पिता गेला तर हा मुलगा तरी घर सावरेल आणि जे पित्याने आणि मी जे धार्मिकतेचं जीवन जगलंय ते जीवन ह्याच्यामधून मला दिसेल. परंतु असं काही देखील दिसत नाही. मी बोलून बोलून थकले, मी त्याच्या समोर रडून रडून थकले की बाबा सुधर रे, सुधर रे, बदल रे, बदल रे. परंतु तो बदलत नाही, कारण की त्याला आता जगिक आणि देहिक आणि व्यसनामध्ये आनंद आहे. त्यामुळे तो माझं ऐकण्याचा झालेला आहे. अशा अवस्थेमध्ये मी काय करावं? देवा, मला एक गोष्ट माहित आहे की ज्या विश्वासाने माझ्या पतीने आणि मी प्रार्थनापूर्वक हा मुलगा मिळवलेला आहे, मला विश्वास आहे की एक दिवस तो मुलगा परत फिरणार आहे. प्रेज द लॉर्ड. आता मी त्या मुलासमोर तर रडते आणि प्रार्थना करते, परंतु आज मी अश्रू ढाळून हीच विनंती करते की देवा, देवा, या मुलाचा नाश होऊ देऊ नको. देवा, या मुलाचा नाश होऊ देऊ नको. आणि अशी प्रार्थना करत असताना अचानक त्याला तिच्या कानी आवाज आला की बस, तुझी प्रार्थना मी ऐकलेली, आता तू रडणं बंद कर, आता तू रडणं बंद कर. कारण की ही वाणी, ही जी काही प्रार्थना विनंती ती मिसपर्यंत पोहोचली. ज्या प्रकारे हन्नाला आहे ना, आपल्याला माहिती आहे की ती रडत होती आणि एली याजक म्हणतो बस झाला आता रड, तुझी प्रार्थना ऐकली. नाही त्यानंतर ती परत रडली, ती आपल्या घरी गेली, खाल्लं पिल्लं आणि आपल्याला असं दिसतं की लवकरच त्यांच्या घरामध्ये एक बाळ आलं. त्याचं नाव काय होतं? शमूएल. आणि आता ती जी विश्वासणारी माता होती तिला कळालं की ही जी वाणी आहे ती देवापासून आहे आणि त्यामुळे आता मी परत रडणार नाही, मी आता रडणार नाही. आणि असाच रात्रीचा समय होता आणि ती प्रार्थना करत होती आणि त्या समय असं झालं की त्याचा मुलगा रात्री पिऊन वर यायला लागला लिफ्टने आणि अचानक लिफ्ट उघडली आणि लिफ्टच्या दारामधून एक व्यक्ती बाहेर उतरला आणि त्याच्या दोन हातामध्ये 2 बादल्या होत्या आणि त्या पाण्याने भरलेल्या. आणि तो पेलेला मुलगा, व्यसनाधीन मुलगा, त्याला म्हणतो अरे बाबा, लोक खालून वर पाणी घेऊन जातात, तू वरून खाली पाणी कसं काय घेऊन येते? हा मला फार मोठा प्रश्न पडला. आणि रात्रीच्या वेळेस तू पाणी भरायचा कार्यक्रम कसा काय करतोय? तू आहे तरी कोण? कारण की मी तुला कधी बघितलं नाही आणि ते तू पाणी भरताना बघितलं, मला काहीतरी विचित्र वाटतंय. तेव्हा तो म्हणतो, बाळा, मी या बिल्डिंग मध्ये राहत नाही, या जगात नाही, मी दूत आहे जो देवाने मला पाठवलेला आहे. प्रेज द लॉर्ड.
मी या बिल्डिंगचाही नाही, मी या जगाचा नाही, देवाने मला पाठवलेलं आहे. आणि या बादलीतलं पाणी हे पाणी नसून तुझ्या मम्मीचे अश्रू आहे, तुझ्या मम्मीचे अश्रू आहे. आणि त्याला फार नवल वाटलं. अरे पर बादल्या एवढी माझी मम्मी. हो बाळा, जेव्हा तू व्यसनामध्ये तुझे डोळे आंधळे झालेले आहे, तू जगिक गोष्टीमध्ये तुझे नेत्र आंधळे झाले, परंतु तुझी मम्मीचे नेत्र जेव्हापासून तुझी परिस्थिती बघते, जेव्हापासून घराची परिस्थिती बघते, तिचे नेत्र कायम अश्रू ढाळत आहे. परंतु देवाचं वचन जे मला परत एक बार या वचनाच्या द्वारे सांगत आहे की पहा, तुझे आसवे, तुझे अश्रू मी बुदलीत भरून ठेवलेले. असे स्तोत्र 56:8 मध्ये लिहिलेले. त्याप्रमाणे देवाने म्हटलंय की जा, हे अश्रू किती आहे ते तुझ्या मुलाला दाखव. आणि आता मी हे घेऊन देवाच्या समोर जाणार आहे. आणि त्याला फार मोठा धक्का लागला. त्याला फार मोठा धक्का लागला की माझी मम्मी माझ्यासाठी एवढी रडते, माझी मम्मी माझ्यासाठी अश्रू ढाळते, आणि मी करतो तरी काय आहे. त्वरित त्याचे नेत्र उघडले, त्वरित त्याला शहाणपणा आला. आणि तो म्हटला की नाही नाही, मी जाईन, मी खूप चुकलेला आहे. खरोखर माझ्या मम्मीला मी काही सन्मान देऊ शकलो नाही, मनमानीच्या आज्ञाचं पालन करू, उलट मी तिला दुःख दिलेलं आहे, मी तिला रडवलेलं आहे. परंतु धन्यवाद असो त्या देवाला, त्यांनी मला दर्शन देऊन ही गोष्ट दाखवली की मम्मी तुझ्यासाठी किती दुःख आणि किती शोक करून माझ्याकडे अश्रू ढाळत आहे. प्रेज द लॉर्ड. हे अश्रू देवाकडे पोहोचलेले आहे. आणि देवाने जी प्रार्थना ऐकली, त्याने क्षमा मागितली. त्या दिवसानंतर तो बदलला. परत मम्मीला, त्या मातेला या वचनासाठी, मुलाला सुधारण्यासाठी रडण्याची वेळ आली नाही. प्रेज द लॉर्ड. प्रियांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा की तुमचे आणि माझे अश्रू जे आहे ते कधी देखील व्यर्थ जाणार नाही. कधी देखील व्यर्थ जाणार नाही जेव्हा आपण ते अश्रू देवाच्या समोर ढाळतो, देवाच्या समोर आपण ढाळतो. परंतु प्रश्न हा आहे की कोणते अश्रू हा देव बुदलीत भरून ठेवतो. कारण की अश्रू जे आहे ते ढाळत असताना, आता महत्वाच्या विषयाकडे मी आलेलो आहे. अश्रू ढाळत असताना प्रत्येक व्यक्ती रडतो जगामध्ये. प्रत्येक व्यक्तीच्या डोळ्यामध्ये या दिवसामध्ये अश्रू आहे, कारण की परिस्थिती कठीण 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 होत चाललेली. कदाचित डोळ्यातून अश्रू परत नसतील, परंतु मन रडतं, अंतःकरण दुखावलेलं आहे, पिळवटलेलं असे अंतःकरणातून तो आपलं जीवन जगत आहे. आता प्रश्न हा आहे की देव हे कोणते अश्रू या बुदलीमध्ये ठेवतो, आणि वचन असं लिहिलं की त्याची नोंद तो आपल्या वहीमध्ये करून ठेवतो. दाविदाच्याकडे जर बघितलं, हे दाविदाचं स्तोत्र आहे, आणि घरी जाऊन आपण अवश्य वाचा. आणि त्यामध्ये आपण जर बघितलं तर पहिले शमूएल 21व्या अध्यायामध्ये मधून ही घटना पुढे आलेली आहे. आणि ह्यामध्ये दावीद राजा 21व्या अध्याय घरी जाऊन वाचा. आणि त्यामध्ये आपल्याला असं दिसतं की दावीद जो आहे तो देवाचा निवडलेला आहे, आणि तो शाऊल राजा समोर वीणा वाजवत असताना, घरी जाऊन आपण डिटेल वाचा, मी पटापट घेतो. आणि राजाच्या समोर जेव्हा वीणा वाजवत असे तर तेव्हा त्याच्या सैतान पासून त्याला सुटका मिळत होता. परंतु त्यांनी काय केलेलं, त्यांनी भाला घेऊन त्याला मारण्याचा प्रयत्न केलेला. दाविदाने वारंवार शाऊलासाठी युद्ध जिंकले, आणि दाविदाला काय वाटत होतं, दाविदाच्या बद्दल शाऊलाला काय वाटत होतं की हा व्यक्ती जो आहे हा माझ्या पदासाठी, हा माझ्या जे गौरव आहे त्याच्यासाठी धोका आहे. कारण की वचन जर आपण बघितले तर, आपण जर बघितलं यामध्ये त्या राजाच्या बद्दल पहिले शमूएल याचा 21वा अध्याय आणि 11व्या वचनामध्ये लिहिलेलं आहे की एक ख्याती त्या काळामध्ये होती, एक मन प्रचलित होती की शाऊलाने हजारो वधले, दाविदाने लाखो वधले. म्हणजे दावीद हा राजा नाही, एक सामान्य सैनिक आहे, परंतु शाऊल पेक्षा पण तो मोठे कर्तृत्व करत आहे. आणि जेलसी
किंवा आपण म्हणूया की हा द्वेष त्याच्या मनामध्ये होता आणि त्याला वाटत की जग दावीदचं कौतुक करतं, माझं नाही, आणि त्यामुळे तो संधी मिळेल तेव्हा त्याला मारायचा प्रयत्न करत होता. आपल्याला पुढे माहिती आहे दावीदाच्या जीवन रडण्यामध्येच गेलेला आहे. त्याच्या मुलं त्याच्या विरोधात गेले. त्याचा हा शाऊल जो आहे तो त्याचा सासरा होता, आपल्याला माहिती आहे, पुढे जाऊन तो सासरा झालेला आहे, सासरा त्याच्या विरोधात झाला. पद जी टिकवणं कठीण झालं, तो इकडे तिकडे पळतो, लपत आहे. आणि अशा अवस्थेमध्ये हा दावीद म्हणतो की परमेश्वर मी कुठे कुठे पळू. इथे वचनच आता मी माझ्या भटकण्याची ठिकाणे तू मोजली आहे. आता 56व्या अध्यायामध्ये आपण वाचत आहोत. कुठे नाही, सगळीकडे मी पळून पळून गेलेलो. अरे कसा राजा बनवला मला? हा राजाचे लक्षण आहे का? पळापळी रडारडी? हो प्रियानं, तो राजा नसून देवादाचा प्रिय असा राजा होता. प्रेज द लॉर्ड. कारण की त्या राजा दाविदाच्या घराण्यामध्ये प्रभू येशू म्हणजे राजांचा राजा जन्म घेणार होता. प्रेज द लॉर्ड. यस, लक्षात ठेवा. परत एक बार मी रिपीट करते, दाविदाच्या घराण्यात प्रभू येशू ख्रिस्त जन्माला येणार होता आणि त्या राजाची अवस्था बघा काय आहे. आणि अशा रडणारा दावीद, ज्याला योनाथान भेटतो, त्याचा मेवना तो आहे आणि तो त्याला वाचवतो अनेकदा, त्याचा मित्र तो पुढे जाऊन होतो. आणि अशा अवस्थेमध्ये दावीद प्रार्थना करतोय, तो रडत आहे. आपल्याला माहिती आहे की त्याचा मुलगा देखील त्याच्या विरोधात झाला, तो देखील त्याचे जीव घेऊ पाहत होता. सर्वत्र तो घेरले गेलेला. इव्हन इतकंच नव्हे तर तो जेव्हा गात आणि नाच पुढे येतो, त्याची पत्नी देखील त्याच्यावर बोलला होते. म्हणजे पत्नी विरोधात गेलेली आणि आत्मिकरित्या तो पतनही पावलेला दिसतो. म्हणजे सर्वत्र घेरलेला दावीद आता रडतो. आणि रडत असताना तो म्हणतो की मला बनवलेला आहे राजा आणि मला सर्व राष्ट्राची जबाबदारी असताना प्रभू माझी काय अवस्था झाली. माझ्या राष्ट्रासाठी मला काहीतरी करावे, म्हणून मला या अश्रूपासून काय कर, मोकळं कर. आणि यासाठी तो म्हणतो तू माझी आश्वे बुदलीत भरून ठेवली नाही का, इतके मी रडतोय. बघा, राजा दावीद हा शोक करणारा असा सेवक आम्हाला पुढे दिसत आहे. आणि त्यामुळे आपल्याला ही गोष्ट लक्षात ठेवायला पाहिजे की दावीद हा जो आहे हा अश्रू ढाळत आहे. आता प्रश्न हा येतो की जेव्हा आपण रडतो की अरे मला नोकरी नाही, माझे नवरा मला त्रास देतो, माझ्या घरामध्ये शांती नाही, मला प्रगती पाहिजे, मला चांगला पगार पाहिजे, मला चांगल्या प्रकारचं करिअर पाहिजे, आणि मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, मला ते पाहिजे. आणि आपण कायम रडगाणं सर्वत्र गात राहतो की माझं काही चांगलं झालं नाही, मला चांगला नवरा मिळाला नाही. अनेक अशा गोष्टी आहे ज्या स्वतःच्या स्वार्थासाठी मागतो, माझ्या भल्यासाठी मी मागतो. आणि अशा अवस्थेमध्ये जेव्हा आपण पदासाठी, नोकरीसाठी, निश्चितच मान सन्मानासाठी रडतो, आपल्याला माहिती आहे पद हे कायमस्वरूपी आहे का? मान सन्मान आज आहे उद्या नसणार, हे कायमस्वरूपी नाही. शरीर हे देखील आज आहे, उद्याचं काही आपल्याला सांगता नाही. आरोग्य, उद्या आजारी पडू, या सगळ्या नाशवंत गोष्टीसाठी आपण रडतो. परंतु देव म्हणतो अरे बाबा, जी शाश्वत गोष्ट आहे, जे तुझं हृदय आहे, जो तुझा आत्मा आहे, जी तुझी सेवा आहे, त्याच्यासाठी तुला काही घेणं देणं नाही. येशू ख्रिस्त म्हणतो अरे शांती मी खरी घेऊन आलेला आहे, परंतु यरुशलेमने ती शांती नाही, यरुशलेमला सगळ्या दुसऱ्याच गोष्टी पाहिजे होत्या. त्यामुळे येणाऱ्या दिवसामध्ये तुझी प्रार्थना ऐकण्यात येणार. हो प्रियानो, हे अश्रू जे आहे ते बुदलीत भरून ठेवण्यात येणार नाही. कारण की स्वार्थी अश्रू आहे, हे स्वतःसाठी घाललेले अश्रू आहे. आणि त्यामुळे ते अश्रू काउंट केले जाणार नाही. ह्याचा अर्थ नाही की तुम्ही तर स्वतःसाठी रडू नका. येशू ख्रिस्त जेव्हा वधस्तंभावर चाललेला होता, स्त्रियांचा मोठा समूह रडत रडत विलाप करत त्याच्या मागे चालला की येशूला सोडा, का मारतात, ह्याने तर काय गुन्हा केला नाही, ह्याचा अपराध केला नाही. आणि ह्या सर्व गोष्टी एक रडणाऱ्या व्यक्तीला खूप आवडतात. आपण जर रडत असलो, आपण जर शोक करत असलो, आपण जर दुःखी असलो आणि एखादा व्यक्ती, आपला जवळचा व्यक्ती आला आणि आपल्या डोक्यावर हात फिरवायला लागला किंवा आपल्या पाठीला की काय काळजी नको करू, ठीक आहे, तुझं दुःख मी समजू शकतो, तू खरोखर चुकला नाही तरी देखील तुला रडावं लागतं, खरोखर ही परिस्थिती दुःखद आहे, आणि आपण आणखीन रडतो. अनेकदा अनेकांचा मृत्यू होते आणि आपण नाही रडत, परंतु अचानक आपला कोणी एक जवळचा प्रिय लांबून येतं, अनेकदा आपण बघितलं, आणि त्यांच्या कानी पडतं, अरे
तुझा भाऊ आलेला आहे, अरे तुझी बहीण आलेली आहे, अरे तुझा मावशी आलेली, अरे तुझा मुलगा आला, मुलगी आला, आणि हे ऐकताच तुमचे रडणं आणखीन वाढतं. इतक्या वेळेस तुम्ही काय होता, का रडायला लागले? कारण की आपल्याला माहित आहे की आता हा व्यक्ती जो मला जवळचा आहे त्याच्यासमोर मी अश्रू ढाळणं किंवा त्याचं धीर आणि सांत्वन देणे हे मला प्रिय आहे. प्रिय, आपण आपले अश्रू निश्चितच ढाळतो आणि हे नैसर्गिक आहे, हे नॅचरल आहे. परंतु येशू ख्रिस्त त्या लोकांच्याकडे मागे वळून म्हणतो, तुम्ही माझ्यासाठी रडू नका. धार्मिक लोकांना बहुत कष्ट होतात. वचन काय शिकतं आम्हाला? धार्मिक लोकांना बहुत कष्ट होतात, परंतु परमेश्वर त्यांची हाडे सांभाळतो, त्यातले एकही मोडत नाही. ओके, बायबल लिहितच आहे धार्मिकतेचा आणि जे क्लेश आणि वेदनेचा हा गहरा संबंध आहे. आणि धार्मिक व्यक्ती रडत नाही तर त्या दुःखामध्ये देखील देवाचा गौरव करतात, कारण की त्यांना या गोष्टीची जाणीव आहे की या वधस्तंभाच्या नंतर एक विजय आहे, तो अनेकांसाठी ख्रिस्तामध्ये देवामध्ये मला मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. आज तुम्ही संकटात आहे, आज तुम्ही वेदनामध्ये आहे, परंतु असं करत असताना स्वतःकडे न बघता, स्वतःसाठी दुःखाकडे न बघता तुम्ही इतरांसाठी झटतात. जसे एक माता पित्याच्या बद्दल आता सांगितलंय की माताला समस्या आहे, पित्याला समस्या आहे, परंतु तो थांबत नाही. तो रात्रंदिवस मुलांसाठी, लेकरांसाठी, कुटुंबासाठी श्रम करतो, तो थांबत नाही. जरी त्याला विविध प्रकारचे अन्याय, अत्याचार आणि दुःखातून, वेदनेतून जावं लागतं, परंतु तो म्हणतो होऊ द्या, माझ्या मुलांसाठी, माझ्या घरासाठी मला हे करावं लागणार. हे एक पिता झाल्यानंतर, एक माता झाल्यानंतर हे माझ्या जीवनाशी जोडलेलं आहेच. परंतु अनेक जण ते नाही करत. माझा मेरा दुःख बहुत ज्यादा है भाई, थोडासा ये लेता मैं म्हणजे थोडस दुःख. काही लोक म्हणतात, अरे या घरात काय राहणार, चला मी जातो बाहेर मित्रमंडळांमध्ये इकडे तिकडे फिरतो म्हणजे दुःख कमी होईल. बायको देखील म्हणते, अरे मी फार दुःखी आहे, मी हा नवरा कसा काय शांत बसतो, ह्यालाही आपण चांगलं भांडा म्हणजे दुःख थोडे शेअर होईल. हो प्रियांनो, मनुष्य काय करतो, मनुष्य स्वतःचं दुःख विसरण्यासाठी दुसऱ्यांना किंवा इतर दुसऱ्या गोष्टीचा आधार घेतो, परंतु तो विसरतो की जसं जसं तुझं वय वाढणार तसं तसं समस्या, प्रॉब्लेम तुझ्या जीवनात येणार आणि त्या समस्या, प्रॉब्लेम मधूनच ज्याचं म्हणतात प्रसव वेदनेच्या नंतर एक बालक आणि बालिकेचा जन्म होतो, त्याचप्रमाणे या प्रसव वेदनेच्या नंतरच तुम्हाला आनंद व शांती मिळते, फुकट मिळत नाही. या गोष्टी फुकट मिळत नाही आणि यामुळे स्वतःसाठी रडू नका. प्रभू येशू ख्रिस्त तर माझ्यासाठी देखील रडू नका, तर तुमच्या मुलाबाळांसाठी रडा पहा. येणारे दिवस फार कठीण आहे. आणि प्रियांनो, आम्ही अनेकदा स्वतःसाठी, स्वतःच्या सुखासाठी, स्वतःच्या वेदनेसाठी रडत बघ. हो प्रियांनो, दिवस कठीण येत आहे. तुम्हाला आणि मला इतरांसाठी, घरासाठी, कुटुंबासाठी, मंदिरासाठी रडण्यासाठी एक विश्वासू जीवन देवाने दिलेलं आहे आणि हे विसरता कामा नाही. देवाला कधी देखील आवडत नाही सहानुभूती. पेत्र देखील येशू ख्रिस्ताला कोपऱ्यात घेऊन गेला आणि तो म्हणतो की तू जे डायलॉग आता दिलेले आहे, जे काही तू आता बोललेला आहे की मला शास्त्री आणि परुषांच्या हातून दुःख सहन करणे, वेदना सहन करणे, आणि वधस्तंभावर जाणं, मरण पावणं, तिसऱ्या दिवशी उठण्याचं अगत्याच आहे. प्रभू असं अशुभ बोलू नका, असं होणार नाही. तर त्वरित येशू म्हणतो, तू जरी मला चांगलं चांगलं शुभ शुभ बोलत आहे, परंतु हे शुभ शुभ गोष्टी कोण तुझ्या मनामध्ये घालत आहे? अरे सैतान घालत आहे. अरे सैताना निघ ह्याच्यातून, कारण की यातून जाणं हे अगत्याचं आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्ही आणि मी ही गोष्ट टाळू नये आणि यापासून पळू नये, कारण की देवाने जे तुम्हाला आणि मला अश्रू दिलेले आहे ते अतिशय महत्वाचे आहे. सायंटिस्ट हे सांगतात, तुमच्या आणि माझ्या शरीरामध्ये रक्त हे लिमिटेड आहे. 5 ते 6 लिटर तुम्हाला रक्त असते आणि त्या रक्ताला जेव्हा वाहून जातं तेव्हा काय होतं, आपल्याला चक्कर येते आणि फार रक्त व्हायला आपण मरण पावतो.
आपण मरण पावतो, हे रक्त परत आपल्याला निश्चितच कुठे फॅक्टरीमधून मिळत नाही. त्याचप्रमाणे तुमचे आणि माझे अश्रू देखील लिमिटेड आहे. स्वतःसाठी मला हे मिळावं, मला यासाठी रडून रडून तुम्ही अश्रू रिकामे केले, तर आत्मिक गोष्टीसाठी तुम्ही रडणार तरी कधी? कारण की हे अश्रू जे तुम्ही जगासाठी स्वार्थासाठी घालवत आहे, ते इथे काउंट होत नाही, देवाच्या बदलीत भरून ठेवले जात नाही. ही बाब देखील जाणून घेणं अतिशय ओजस, जाणून घेणे अतिशय महत्वाचे आहे. हे तुम्ही विसरता कामा नाही. आणि यासाठी धार्मिकतेसाठी प्रभू 40 दिवस आलेले आहे. आता मला निश्चितच माझ्या घराला एक आशीर्वाद तू घेऊन येत आहे. आणि त्यासाठी मी उपवास आणि प्रार्थना करत असतो. रडून देवा तुला सादर होणार आहे. प्रेज द लॉर्ड. यस, माझ्या घरातली परिस्थिती तू बदल, माझ्या मंदिराची परिस्थिती बदल, माझ्या देशाची परिस्थिती बदल, माझ्या लोकांची परिस्थिती बदल. आज मी जगात सर्वत्र बघते दुःख आहे, यातना आहे, क्लेश आहे. कदाचित त्यांना देव कळत नाही, कदाचित ते देवापासून लांब आहे, परंतु मला देव कळतो. मला या गोष्टीची जाणीव आहे की प्रभू येशू ख्रिस्ताची त्यांना गरज आहे. प्रेज द लॉर्ड. आणि जर येशू ख्रिस्ताची त्यांना गरज आहे तर देवा त्यांच्यावर तू कृपा कर. मी अश्रू ढाळून विनवणी करतो की देवा या प्रार्थनेला तू ऐक. आणि देव ती प्रार्थना ऐकणार आहे. मार्था आणि मारिया, कुठे गेला तुमचा विश्वास? मी तर तुम्हाला सांगितलं होतं पुनरुत्थान व जीवन मीच आहे. तू मेला असला तरी जगेल. पण मार्था तू शेजारच्या लोकांकडे बघते, प्रियजनांच्याकडे बघते, ते रडताय भावासाठी, तर तूही रडायला सुरुवात केली काय? तुला विश्वास नाही का? तुझा एक मित्र आहे, तुझा एक प्रिय आहे जो मृत्यूवर देखील विजय मिळू शकतो, हे तू ऐकलेलं आहे. हो प्रिया, मरण हे शेवट नाही, हे शेवट नाही. यामुळे ख्रिस्ती लोकांना परमेश्वर आणि त्याचं वचन या कब्रस्थानामध्ये देखील रडणाऱ्या लोकांना म्हणतात, तुम्ही धीर धरा, इतर लोकांसारखे शोक करू नका. आणि आम्ही आज देखील या मरणामुळे निरंतर 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 शोकच करतो. आम्हाला वाटतं की हे गेलं म्हणजे सर्व काही संपलेलं आहे. आमच्या कुटुंबामध्ये 6 जण होते, आता 3 वर आलेले. 50% गॉन, 50% गेलेले आहे आणि महत्वाचे घटक गेलेले आहे. परंतु जेव्हा आपण म्हणतो की माझ्या घरामध्ये 6 लोक नव्हते तर माझं घर एक ख्रिस्ती मंडळी आहे, प्रेज द लॉर्ड, तेव्हा माझा बघण्याचा दृष्टिकोन हा बदलतो. जेव्हा मी म्हणतो की नाही माझ्या 4 भिंतीवरचं घर नाहीये, तर माझे जेवढे प्रियजन आहे, ज्यांनी मला सुखात दुःखात साथ दिली, ते देखील माझे लोक आहेत. मी ज्या जगातून माझी धाव संपविल तेव्हा माझ्या कुटुंबाबरोबर 4 भिंतीमध्ये माझा संसार होणार नाही, तर त्याच्या पलीकडे अनेक लोक आहेत, त्यांच्या बरोबर मी अंतराळात घेतला जाणार. प्रेज द लॉर्ड. त्यांच्या बरोबर मी युगान राहणार, ते माझं कुटुंब आहे. आणि देवा तुझ्या जगामध्ये राहत असताना निश्चितच मला सुख दिलं, कुटुंब दिलं, संसार दिला, लेकरं दिलं आणि अनेक आशीर्वाद दिले. यस, तुझी इच्छा होती की ते माझ्यातून दूर व्हावं, प्रेज द लॉर्ड. परंतु आता जे काही इतर गोष्टी तुम्हाला दिलेल्या आहे त्याच्यासाठी प्रार्थना करणं हे माझं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. नुसतं प्रार्थना करणं नाही, त्यांच्यासाठी अश्रू ढाळणं, जे मी आपल्या मुलाबाळांसाठी, जे माझ्या आई वडिलांसाठी, जे माझ्या पत्नीसाठी, जे माझ्या प्रियजनांसाठी, आता मी त्यांच्यासाठी करणार आहे. प्रेज द लॉर्ड. कारण की ख्रिस्तामध्ये ते माझे भाऊ बहीण आहेत. आणि जर मी भाऊ आणि बहीण म्हणतो तर माझी प्रीती कुठे आहे? माझी प्रीती कुठे आहे? मार्था, मारिया, तू का रडत आहे? आणि जेव्हा ते रडायला लागले तेव्हा येशू आत्म्यामध्ये खवळला. येशू आत्म्यामध्ये खवळला आणि तो रडला. जीसस वेप्ट असं लिहिलेलं आहे. येशू रडला आणि लोकांनी म्हटलं बघा किती प्रेम करत होता तो, किती प्रेम करत होता.
या लोकांवर किती प्रेम करले. ओ प्रियांनो, जेव्हा जेव्हा आपण आपल्या स्वार्थासाठी, जेव्हा जेव्हा आपण आपल्या भौतिक गरजेसाठी, जेव्हा जेव्हा आपण आपल्या ज्या जगिक आणि देहिक गोष्टीसाठी आणि नाशवर गोष्टीसाठी रडतो आणि देवा म्हणतो हे जर मिळालं नाही तर माझं जगणं कठीण आहे, असं म्हणून आपण पूर्णपणे त्या परिस्थितीलाच सर्वस्वी मानतो, तेव्हा येशू रडतो की मग माझं जीवन, मी जे तुझ्यासाठी जीवन अर्पण केलेलं आहे त्याचा काहीच मोल नाही का? त्याचाच काहीच मोल नाही का? आणि ही बाब फार महत्वाची अशी आहे. आणि त्यामुळे येशू ख्रिस्त तिथे रडत असताना काही गोष्टी तुम्हाला आणि मला सांगणं अतिशय गरजेचं आहे. कारण की येशू ख्रिस्त तुम्हाला आणि मला काही गोष्टी देऊ इच्छितो. मला अद्यापन आठवतं की आमची मुलगी नेहा लहान होती आणि तिला आईस्क्रीम आवडायची आणि आम्ही हॉटेलमध्ये गेलो आणि तिला सर्दी वगैरे झालेली होती आणि आम्ही तिकडे गेल्यानंतर सगळे लोक, आम्ही जेवण वगैरे झालं आणि मग नंतर अनेक जणांना शेजारी पाजारी तिने बघितले की आईस्क्रीम खात होत आणि मग ती रडायला लागली. ती लहान होती. आईस्क्रीम आईस्क्रीम आईस्क्रीम. आणि मग आम्ही म्हटलं काही नाही, आईस्क्रीम नाही मिळणार तुला, आईस्क्रीम नाही मिळणार तुला. आणि मग ती रडत होती, शोक करत होती. तेव्हा तो हॉटेलवाला, अहो काय एवढा रडवता, तिला द्या ना आईस्क्रीम. शेजारचे म्हणे, अरे बाळा घे हे हिच्याकडे 2 आईस्क्रीम, एक तू घे. आम्ही म्हटलं नका, कारण की हिचं रडणं हे ढोंगी रडणं आहे. लहान लेकरं काय अनेकदा रडतात, परंतु त्यांचं ढोंगी रडणं असतं. जसं मिळालं की एकदम शांत खुश होऊन जात. हे माता पिताला माहित असतं. आम्ही म्हटलं आम्हाला माहित आहे ती कशी आहे, ती आता असं थोडं अश्रू घाले घाल, परंतु ह्याच्या रडण्याकडे लक्ष देऊ नका. कारण की आम्हाला माहित आहे की रडण्यामुळे, या अश्रू ढाळण्यामध्ये जी वस्तू ती मागते ती जर दिली तर हिचा त्रास वाढणार आहे. हिला त्रास वाढणार आहे, ती आजारी पडणार आहे आणि तिची समस्या वाढणार आहे. येशूला माहित आहे रडत असताना जे काही ह्या गोष्टी तो मागते, जर मी त्या स्वार्थी गोष्टी दिल्या तर याचा जीवनाचा त्रास वाढणार आहे. आणि तुम्ही म्हणता आम्ही रडतो मिळत नाही. अहो, येशूला माहित आहे कोणती चांगली गोष्ट व्यक्तीला कधी द्यायला पाहिजे. आणि आपण डायरेक्ट आरोप करतो, येशू मेरी प्रार्थना नाही सुनता. रडून मी थकले, आता मी चर्चला जाणार नाही, आता मी पाळक साहेबांच्याकडे जाणार नाही, कारण की मला उत्तर मिळत नाही, माझी परिस्थिती सुटत नाही. देव म्हणतो मी तुझ्यासाठी उत्तम गोष्टीची ऑलरेडी तरतूद करून ठेवलेली आहे. मी गुप्तदर्शी पिता आहे, मला माहित आहे कोणती गोष्ट कोणत्या वेळी द्यायला पाहिजे. परंतु तुझं रडणं जे आहे, तू या गोष्टीपेक्षा त्या गोष्टी ज्या तुझ्या घरासाठी, तुझ्या मुलांसाठी व तुझ्या आत्मिक जीवनासाठी महत्वाचे, त्याच्यासाठी जर तू रड, त्वरित मी देतो. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. त्या तू माग, मी लगेच देतो. मग तुम्ही म्हणा, अहो तेच तर कळत नाही आम्हाला काय मागायचं. त्यासाठी पवित्र शास्त्र वाचणं, वचनामध्ये चालणं गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. जेव्हा तुम्ही माझ्यामध्ये आणि माझी वचन तुमच्यामध्ये असतील, तेव्हा तुम्ही जे काही मागाल मी ते. कारण की जो वचन वाचतो, जो येशू मध्ये चालतो, तो येशूला काय द्यायचं आहे किंवा मला येशू पासून काय खऱ्या अर्थाने मिळायला पाहिजे ते त्याला माहित असतं. आणि तेव्हा तो रडतो, तेव्हा येशू त्याचे अश्रू पण पुसतो आणि ती गोष्ट देखील त्याला देतो. प्रेज द लॉर्ड. ती गोष्ट तो देतो, कारण की आमचा देव अश्रू पुसणारा आहे. आज तुम्ही पापामध्ये, अधर्मामध्ये आहे, आपल्याला असं दिसतं की पेत्र म्हणतो तू किती तुझा त्रास झाला, किती छळ झाला तरी मी तुला सोडणार नाही. येशू म्हणतो तीनदा कोंबड्या हरवल्या, ती नाला नकार केल्याशिवाय कोंबड्या हरवणार नाही. आणि आपल्याला असं दिसतं की जेव्हा कोंबडा हरवला त्याने मागे वळून बघितलं आणि येशू त्याच्याकडे बघत होता. येशू काय करत होता त्यावेळेस? थट्टा करत होता, तो फटके खात होता, त्याला छळलं जात होतं, पण तरी देखील त्याने पेत्राकडे वळून बघितलं. आणि वचन असं सांगतं की तो बाहेर जाऊन मोठ्याने रडू लागला.
रडू लागला. कारण की लक्षात ठेवा प्रियांनो, आम्ही किती मोठे मोठे वचन केले, अभिवचन केले, परंतु एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्ही आणि मी पापी आहो. मग रडायचं कशासाठी? पेत्र का रडत होता? की मी माझ्या येशूला फसवलं, मी माझ्या येशूला धोका दिलेला आहे, मी येशूची फसगत केलेली आहे, मी येशूच्या समोर मोठ्या मोठ्या गोष्टी केल्या, परंतु खरोखर मी चुकलेला आहो. मग रडायचं कशासाठी? आज तुमचं आणि माझं रडणं, प्रायश्चित्ताचे अश्रू देव बघत आहे. प्रेज द लॉर्ड, प्रेज द लॉर्ड. मी चुकलो प्रभू, मी अयोग्य गोष्टी केल्या प्रभू, आता मी तुझ्या चरणी येतो, माझे अश्रू बघ, मी क्षमा मागतो, माझ्यावर दया कर आणि माझे अश्रू हे तू बघ. आणि येशू हे अश्रू बघून, क्षमेचे अश्रू बघून, प्रायश्चित्ताचे अश्रू बघून तो तुम्हाला नुसतं क्षमा करणार नाही, तर तुम्हाला परत एक बार पुत्र आणि कन्या हे अधिकार तो काय करणार आहे? बहाल करणार आहे. हे देखील विसरता कामा नाही. आणि यासाठी प्रियांनो, आज तुमचे आणि माझे परिश्रमाचे नंतर अनेक गोष्टी जरी मिळत नसले, परंतु आज तुम्ही आपले हृदय तपासा की खरोखर मी चुकलो आहे, मी देवाकडे क्षमा मागितली आणि प्रायश्चित केलं, तर देव निश्चितच मला क्षमा करेल. परंतु मी अश्रू निश्चितच घालत नाही. माझं हृदय कठीण झालेलं आहे, परिस्थितीमुळे मी बधीर झालेलो. अनेकदा अनेक लोकांच्याकडे जेव्हा आम्ही जातो तेव्हा हा प्रश्न विशेष करून ऍक्सिडेंट केसेस मध्ये दिसतो की अहो ती बाई रडतच नाही बाबा, नवरा गेलाय, शांत बसून येते. मग काय म्हटलं जातं त्याला? सांगा बरोबर. तिला मोकळं करण्यासाठी तिला रडवा. जर रडली नाही तर काय होईल? काय होणार रडलं? है ना? आपल्याला अनेकदा आपण अनेक अशा घटना बघितल्या असतील की व्यक्ती रडतच नाही, सगळे लोक रडत आहे, ती बघते सगळेजण रडत आहे. अनेकदा म्हटलं नाही आम्हाला माहित आहे तो मेलेच नाही, ते गेलेच नाही, ते येतील आहे ना. हे आपण अनेकदा आपण कानाने ऐकलेले ना. आपण म्हणतो नाही ना, आता ते गेले ना, हे बघा आता ते ॲम्ब्युलन्स आलेली आहे, त्याची बॉडी आहे. नाही ते आहेत, ते येतील परत. आणि अशा प्रकारे हा जो धक्का आहे, हा जो शॉक आहे, त्यामध्ये आपण जातो आणि आपले अश्रू थांबतात. आणि मग काय करायची गरज असते की त्यांना जसं सांगितलं त्यांनी की त्यांना रडवावं, त्यांना मोकळं करावं. आणि मोकळं करण्यासाठी काय? रिअल सिच्युएशन जी आहे, जे काय घडलेलं आहे ते त्याच्या निदर्शनास आणून द्यावं. की बाय त्याला रडवा हे अपेक्षा नसते, कारण की जर ती रडली नाही तर तिला जे काही मानसिक वेदना होईल किंवा मानसिक धक्का तिच्या पोहोचते, त्यामुळे तिला वेळ लागू शकते, मनावर किंवा डोक्यावर देखील परिणाम होऊ शकते, जे भयानक आहे. आणि रडल्यामुळे अनेकदा तुम्ही आपले दुःख विसरता. हो प्रिया, आम्हाला दुःख विसरायसाठी रडायचं नाही किंवा दुःख झालं म्हणूनही रडायचं नाही. देवाचं वचन आम्हाला सांगतं की तुमचं रडणं हे देव बघत आहे. तुम्ही कोणासाठी रडताय? आत्मिक गोष्टीसाठी, आध्यात्मिक गोष्टीसाठी, अतिशय गरजेच्या गोष्टीसाठी, जे तुम्हाला मिळालं ते सुरक्षित राहावं त्यांच्यासाठी रडताय की जगिक स्वार्थी गोष्टीसाठी रडत आहेत? आणि अनेकदा आमचं मॅक्झिमम रडणं जे आहे ते जगिक गोष्टीसाठी असतं. देव म्हणतो की आधी माझ्या धार्मिकता राज्यासाठी झटा, रडा, ते मिळवा आणि मी सर्व काही देईन. परंतु आपण रडगाणच नेहमी गातो. आमच्या घरगुती प्रार्थनेमध्ये आमचं घर, आमचं कुटुंब, आमच्या चार भिंतीमधल्याच गोष्टी जास्त असतात. फार तर फार आम्ही चाचा, काका, मामा, आजी, आजोबापर्यंत जातो, त्याच्या बाहेर आम्ही जात नाही. परंतु येशूला ती प्रार्थना मान्य होईल का? ती प्रार्थना मान्य होईल का? हा प्रश्न जर आपण स्वतःला विचारलं तर ते निश्चितच होणार नाही. तीच प्रार्थना, अरे तेच प्रार्थना वर्षानुवर्ष मागत आहे का? देवाला दिसत नाही का? गुप्तदर्शी त्याला सर्व परिस्थिती माहिती आहे. देवाची इच्छा या 40 दिवसामध्ये ही आहे आणि आज देखील हीच आहे की आपण त्याच्या पलीकडे जावं. आणि जेव्हा त्या पलीकडे तुम्ही जातात आणि जगाची परिस्थिती बघतात, तेव्हा तुम्हाला आणि मला कळतं की खरोखर काय दुःख आहे. अनेकदा आपण स्त्रियांच्याकडे बघितलं, एखादी रडणारी स्त्रीकडे किंवा एखाद्या अश्रू ढाळण्याकडे स्त्रीच्याकडे बघून ते लगेच त्यांच्या डोळ्यात पण पाणी येतं. बरोबर? काय ते कॉपी करताय का? त्यांना काय वाटतं?
एखादी स्त्री किंवा एखादा कोणीतरी दुःखात आहे तर लगेच स्त्रियांच्या डोळ्यामध्ये पाणी येतं. का येतं पाणी? ते भावना प्रधान असतात, परंतु ते त्या दुःखामध्ये समरस होतात की अरे रे 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 बिचारी, खरोखर असं कोणाबरोबर होऊ नये. खरोखर कदाचित काही गोष्टी त्यांना आपल्या पण आठवतात की अरे माझ्या पुढे पण असं झालेलं आहे, आणि अनेक अशा गोष्टी जे त्वरित त्यांच्या डोळ्यामध्ये अश्रू आणतात, आणि हे अश्रू जे आहे ती त्यांच्या दुःखात समरस होतात. या दिवसामध्ये ही गरज आहे ख्रिस्ती लोकांना की जगात सर्व काही दुःख दिसते आणि तुम्हाला आणि मला त्या सुखाशी जेव्हा समरूप होतो तेव्हा तुमच्या डोळ्यात अंतःकरणात अश्रू आणि दुःख निर्माण होतं, आणि मग ती प्रार्थना ती ऐकली जाते. प्रेज द लॉर्ड. आजकाल लोक बघतात आणि पडलेला पडू द्या, फोटो काढा, व्हिडिओ काढा, निघा बाजूला. अशा प्रकारचं कठोर हृदय या दिवसामध्ये दिसतं, आणि त्यामुळे येशू म्हणतो माझ्यासाठी रडू नका, त्या मुलाबाळांसाठी रडा, कारण की येणाऱ्या दिवसामध्ये हे मुलं कठोर हृदय होणार आहे. त्यांचे आईबाप रडतात, त्यांना काहीच वाटत नाही. त्यांच्या परिस्थिती कठीण झाले, त्यांना काही वाटत नाही. त्यांना आता इमोशन्स हा प्रकार त्यांच्यातून चाललाय, निघून निघून चाललेला आहे. एका काळी मम्मीला रडताना, डॅडीला रडताना बघून लोक, मुलं लगेच जायचे, डोळे पुसायचे, मम्मी रडू नको, डॅडी रडू नका ना, हे गोष्ट बोलायचे. आता ते म्हणतात तू बाळ, तुम्ही तुमचं भोगत आहे, काही करा, मला तुम्ही काही दाखवू नका. ते बघायला आणि बोलायला देखील तयार नाही. आणि अशी अवस्था ह्या जगामध्ये आता निर्मित होत असताना येशू म्हणतो माझ्यासाठी रडू, स्वतःसाठी देखील रडू नका, परंतु तुम्ही तुमच्या मुलाबाळांसाठी, प्रियजनांसाठी, समाजासाठी रडा. कारण की रडण्याच्या द्वारे जे काही अश्रू आहे ते अश्रू व्यर्थ जाणार नाही. ते अश्रू मी बुदलीमध्ये भरून ठेवणार आहे आणि त्याची मोजमाप करणार आहे, असा राजा, माझा प्रिय राजा दावीद म्हणतो, ज्याने पवित्र वचनामध्ये हे म्हटलेलं आहे. आणि आज देखील ते अश्रूकडे देवाची नजर आहे. प्रेज द लॉर्ड. तुम्हाला रडवावं ही देवाची अपेक्षा, कारण की येशू हा देव होता तरी तो रडला, तरी देखील त्याने अनेक लोकांचे अश्रू स्वतः पुसले. कसे पुसले? त्यांच्या दुःखा सुखामध्ये तो सहभागी होऊन. एक स्त्री रडत आहे, एक पुरुष रडत आहे, एक मुलगा समस्यात, एक आजारपण आहे, वेवन नाही, भुकेला, येशू गेला धावून आणि त्यांना काय दिलेलं, त्याची गरजेची पूर्तता केली. या 40 दिवसामध्ये दुसऱ्यांचे अश्रू पुसण्यासाठी, दुसऱ्यांचे अश्रू जाणून घेण्यासाठी जर तुम्ही उपवास प्रार्थनासह देवाच्याकडे सादर होताय तर देव तुमचे अश्रू बदलीत भरून त्याची मोजमाप करणार आहे. प्रेज द लॉर्ड. नाही तर कितीही रडले तुम्ही तरी देखील त्या अश्रूला काही देखील महत्व देवाच्या दृष्टिकोनातून नाही. आणि आपले अश्रू जर देवाने बघितले आणि त्याला वाटलं की खरोखर हे योग्य कारणासाठी, तर त्याचं उत्तर त्वरित मिळणार आहे. प्रेज द लॉर्ड. नाही तर मग त्याचं उत्तर तुम्हाला नाही मिळणार नाही. आणि यासाठी प्रियांनो आज येशू म्हणतो स्वतःसाठी, माझ्यासाठी तुम्ही रडू नका, कारण की येणार दिवस कठीण आहे. तुमचे अश्रू तुम्ही अनेकांसाठी करा. ते इमोशन, ती भावनिक, हे ख्रिस्ती म्हणून तुमच्यामध्ये आहे आणि तुमच्यामध्ये आत्मा वास करतो. मी स्वतः रडलो. मला नाही वाटत कितीतरी जगामध्ये धर्मगुरू लोकांसाठी रडले असतील. अहो धर्मगुरू आहे, एवढा राजा आहे, तू त्यांचे लगेच समस्या सोडव. परंतु नाही, येशू देव होता आणि देवाला माहित आहे रडणं हे फार महत्वाचं आहे. प्रेज द लॉर्ड. हे अश्रू तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाचे आहे. जेव्हा तुम्ही आणि मी हे अश्रू आपल्या समस्याला घेऊन आणि इतरांसाठी जेव्हा तुम्ही आणि मी सामोरे जातो, देव उत्तर देतो. प्रार्थना करूया. प्रभू राजा, मी तुला धन्यवाद देतो, कारण की आपल्या अश्रूचं मोल, आमच्या अश्रूचं मोल किती महत्वाचं आहे असं शिक्षण देणारा संदेश आमच्यापर्यंत आले. कारण की आम्ही प्रार्थना करतो परंतु आमचं लक्ष इतरत्र भटकतं. आम्ही प्रार्थना करतो परंतु त्याला वजन नाही, कारण की आमच्या प्रार्थनेच्या मागे भावना नाही, आमच्या प्रार्थनेच्या मागे जिव्हाळा नाही, आमच्या प्रार्थनेच्या मागे
प्रीती नाही. आणि यासाठी पित्या आमच्या प्रार्थनेमध्ये या सर्व गोष्टी निर्मित होण्याच्या साठी जेव्हा या सर्व गोष्टी मिळून माझ्या डोळ्यात अश्रू येतात, माझं हृदय रडतं, तेव्हा जे काही मी सादर करतो ते प्रार्थना ही प्रभावी प्रार्थना ठरते आणि ती प्रार्थना प्रीतिमय प्रार्थना म्हणून ओळखली जाते. आणि ती प्रीतिमय प्रार्थना देव ऐकतो. तो नुसते माझे अश्रू पुसत नाही, तर माझ्या प्रार्थनेचे उत्तर तो देतो. आणि माझ्या घरामध्ये जे काही, माझ्या शेजाऱ्यांमध्ये जे काही, जे काही माझ्या समाजामध्ये, देशामध्ये, ते तो घालवून टाकतो. हो पवित्र पिता, आजवर आम्ही तुला रडवलेलं आहे आणि तुझे आज्ञा पित्या मानले नाही. त्यामुळे तू आज हेच म्हणतो, यरुशलेम यरुशलेम, संदेशांचा घात करणारा यरुशलेम, जशी कोंबडी आपल्या पिल्लांना पंखाखाली घेते. ओ पित्या, तुझी इच्छा आहे आम्ही इकडे तिकडे पळता कामा नये, आम्ही इकडे तिकडे जाता कामा नये, आम्ही तुझी आशीर्वादाचे संरक्षणाच्या पाखराखाली राहावं, कारण की त्यामध्ये जीवन आहे. आज प्रभू येशू मध्ये जे विविध विषयासह आम्ही प्रार्थना सादर करणार आहोत, प्रभू मध्ये तू ऐक. ओ पित्या, 40 दिवस आहे जेव्हा आम्ही तुझ्या जवळ येणार आहोत, तेव्हा तुझे दर्शन आणि भेट घेत असताना आम्ही जेव्हा त्या वधस्तंभाच्या कडे बघतो, तिथे आम्हाला कळतं, तिथे आम्हाला दिसतं की माझा येशू माझ्यासाठी पिडला गेला, माझा येशू माझ्यासाठी फटके सहन करणारा झाला, आणि तरी देखील तू माझा अश्रू पुसायला आज देखील तयार आहे. ओ पित्या, माझ्यासाठी वेदना, माझ्यासाठी क्लेश हे निश्चितच देवापासून दूर नेण्यासाठी नव्हे, तो देवाच्या जवळ नेणारा ठरावा, असं कृपा आणि दया कर. आज परत एक बार माझ्या नगरातून, माझ्या घरातून तू अश्रू हे दूर करण्यासाठी तयार असताना पित्या, खरोखर मी कसा तुझ्या समोर सादर होत आहे याकरता पित्या मला ती भावनिक, ती पवित्र परमे आत्मिक कळकळ आणि तळमळ दे, ज्यामुळे येशू रडला. ओ पित्या, आज आमचे अश्रू आम्ही पवित्र परमेश्वरा साठवून ठेवता कामा नाही, तर ते बुदलीमध्ये साठवण्याकरता वाहू देणं गरजेचं आहे. आणि ते करत असताना निस्वार्थ आणि इतरांसाठी जेव्हा आम्ही ते कार्य करतो, देव म्हणतो, मी तुझ्या घरातले, मी तुझ्या कुटुंबातले, मी तुझ्या जीवनातले सर्व समस्या घालवून टाकणार आहे. अण्णा, तू रडू नको, तुझी प्रार्थना ऐकण्यात आलेली आहे, कारण की तू म्हटलेली आहे, मी माझा पुत्र देवाच्या सेवेसाठी वाहून देणार आहे. देवा धन्यवाद असो. ही प्रार्थना स्वार्थी प्रार्थना नव्हती, तर ही प्रार्थना निश्चित नवसाची प्रार्थना होती. ही प्रार्थना म्हणत होती की मी माझं जे जीव आहे, माझा प्राप्त होणारा पुत्र आहे, मी देवा तुझ्यासाठी देणार. आणि त्यामुळे त्वरित ते अश्रू पुसण्यात आले आणि जगात एक महान संदेश संवेल आला आहे. आज धन्यवाद असो पवित्र परमेश्वरा. अशा प्रकारे आम्ही देणारे होतो, तेव्हा परमेश्वर आम्हाला विपुलतेने देतो. आज विविध विषयाकडे आम्ही जात असताना तुझी कृपा दया आम्हाला. प्रभू येशू